ओके, तर आपण काल कुठं आलो होतो? ओके ओके, आपण काल जे पाहिले ते काय पाहिले? ऍक्टिव्हेशन फंक्शन, राईट. म्हणजे आणि त्याच्यामध्ये पण मी तुम्हाला काल लिहून दिले की कोणत्या त्यावेळेस आपण कोणत्या ऍक्टिव्हेशन फंक्शन आपण यूज करतो. ठीक आहे, तर तुम्ही त्याची प्रिपरेशन करणार आहात, केली असेल. आता हे झाले ऍक्टिव्हेशन फंक्शन. आता ऍक्टिव्हेशन फंक्शन हे कशासाठी असतील? आपल्या आउटपुटसाठी. आता दुसरा पार्ट राहिलेला तो काय असेल? ऑप्टिमायझर. ऑप्टिमायझर मीन्स ग्रेडियंट डिसेंट. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल आपण स्टार्ट करणार आहोत या ग्रेडियंट डिसेंट पासून, जे आपण कुठे पाहिला होता? आता इथे पहा, आपण जेव्हा वेट अपडेटेशनला येतो, ठीक आहे, त्यावेळेस कोणता फॉर्म्युला यूज करतो आपण? डब्ल्यू न्यू इज इक्वल टू डब्ल्यू ओल्ड मायनस लर्निंग रेट अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉस अपॉन डब्ल्यू ओल्ड. तर याच्यामुळे काय होईल? आता इथे मी परत हा ग्रेडियंट डिसेंट ड्रॉ करतोय. याच्यामुळे मला कळेल की माझी बेस्ट व्हॅल्यू कुठे असेल. बरोबर, हे आपण डिटेल्स मध्ये पाहिलं होतं की कसं याच्यामुळं हे चेंज होईल. बरोबर की नाही? पाहिलं होतं आपण. ओके, तर हे झाले काय आपले ऑप्टिमायझर मधला ग्रेडियंट डिसेंट फर्स्ट ऑफ ऑल पहिल्यांदा. आता लॉस काय असतो आपला? ऍक्च्युअल मायनस प्रिडिक्टेड, आणि त्यालाच जर मी समेशन केलं लॉसचं तर ते काय बनतं? कॉस्ट बनतं. त्यालाच आपण काय म्हणतो? मीन स्क्वेअर्ड एरर. दोन्हीचं मिनिंग एकच आहे. ओके, विच इज इक्वल टू 1/2n इंटू समेशन ऑफ I इज इक्वल टू 1 to n ऍक्च्युअल मायनस प्रिडिक्टेड ब्रॅकेट स्क्वेअर. यानं काय होतो? आपण हे आपल्याला कमी करायचं आहे. कमी करायचं आहे म्हणजे काय करायचं आहे? ऑप्टिमाइज करायचं आहे, म्हणजे एरर कमी करायचं आहे आपल्याला. मग ते एरर केव्हा कमी असेल? ही व्हॅल्यूज कमी असतील तर, मिनिमम असतील तर, राईट. ओके, तर आपण इपॉक्स पाहिलं. काय होतं इपॉक्स? राईट, इपॉक्स म्हणजे सायकल, राईट. तर आता इथे मी अज्युम करतो की माझ्याजवळ जे रेकॉर्ड्स आहेत ना, माझ्याजवळ जो डेटा आहे किंवा जे काही माझ्याकडे मला पास करायचे आहेत, ते मी अज्युम करतो की माझ्याकडे इथे 1,00,000चा डेटा आहे. ओके, तर यावेळेस जर मला ग्रेडियंट डिसेंट यूज करायचा असेल तर मला काय करावं लागेल? मला या ग्रेडियंट डिसेंट मध्ये माझ्या या व्हॅल्यू एक 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 काय करावं लागतील? चेंज करून पाहाव्या लागतील, राईट. चेंज करून पाहाव्या लागतील. बरोबर, म्हणजे काय आहे? माझ्याकडे डेटा मोठा होत जातोय आता, राईट. आणि तो मला कशावरती चेक करायचा आहे? मला या ग्रेडियंट डिसेंट वरती चेक करायचा आहे की ओके कुठे येतोय हा. बरोबर, तर यावेळेस मी जर हे ग्रेडियंट डिसेंट जर यूज केलं तर याच्यामुळे मला प्रॉब्लेम काय येतो? डिसएडव्हान्टेज. तर डिसएडव्हान्टेज हे आहे की फर्स्ट ऑफ ऑल जे आपल्याला रिसोर्स लागेल, म्हणजे हाय कॉम्प्युटिंग लागेल इथे. खूप मोठी रॅम काहीतरी एनव्हीडियाची महागवाली एकदम. बरोबर, हे जर यूज करायचं असेल तर दोन्ही लागेल. बरोबर, फरक काय? म्हणजे एक प्रोसेस करतं आणि एक मध्ये स्टोअर करत असतं व्हॅल्यूज तुमच्या. आता जर मी x इज इक्वल टू 1
हे एक्झिक्यूट करतोय तर रॅम मध्ये ही व्हॅल्यू सेव्ह होते. बरोबर. हा ठीक आहे, पण याला प्रोसेस करण्यासाठी प्रोसेसर पण लागतं. बरोबर. मग त्याच्यासाठी तुम्ही जास्त हाय ग्राफिक कार्ड यूज करू शकता. बरोबर. आता रिसोर्स महाग लागेल मला जर ग्रेडियंट डिसेंट यूज करायचं म्हणून, पण सांगा ही गोष्ट परवडेल का सर्व कंपनीजला एवढे महागडे? नाही. तर इथे इथे आपल्याला मॅनेज रॅम करावं लागेल. म्हणजे रॅम मॅनेजमेंट आपल्याला करावी लागेल, पण जी कॉस्टली पडेल आपल्याला. बरोबर. जो की प्रॉब्लेम आहे सर्व कंपन्यांना जर हे यूज करायचं म्हणलं तर. बरोबर. ग्रेडियंट डिसेंट असा. तर आता ग्रेडियंट डिसेंटचं यांनी रिसर्च करणार ग्रेडियंट डिसेंट वरती रिसर्चर. ओके. आता रिसर्चर्सनी रिसर्च केला ग्रेडियंट डिसेंट वरती आणि त्यांनी ना आता फॉर्म केला नवीन स्टॉकेस्टिक ग्रेडियंट डिसेंट. स्टॉकेस्टिक मी जीडी लिहितो ग्रेडियंट डिसेंट. आता याच्यामध्ये डिफरन्स काय आहे? इथे मी जेव्हा एक इपॉक असेल माझ्या त्या इपॉक मध्ये मी काय करेन, माझे हे जे रेकॉर्ड्स आहेत, समजा इथे माझ्याकडे जे रेकॉर्ड्स आहेत किती, हे माझ्याकडे काय आहेत, रेकॉर्ड्स आहेत. आणि मला काय करायचं आहे, हे एक इपॉकला मी इथे हा वन रेकॉर्ड पाठवतो. काय करतो, एक इपॉकला हा एक रेकॉर्ड इथे पाठवतो आणि दुसऱ्या रेकॉर्डला आता दुसऱ्या रेकॉर्डला म्हणजे दुसऱ्या वेळेस तो काय करेल, वेट अपडेट करेल. बरोबर. आता हे वेट कितीने अपडेट करायचं, तर तर हे वेट अपडेट यूज करेल जे काही असेल ते वेट अपडेट करेल आणि त्याच्यानंतर आता हा प्रत्येक वेळेस एक 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 काय करतोय, हा एक एक व्हॅल्यू त्याच्यामध्ये टाकतोय. आपला ग्रेडियंट डिसेंटचा प्रॉब्लेम काय होता माहिती का, ग्रेडियंट डिसेंट मध्ये हे टाइम कन्झ्युमिंग आहे. ते खूप टाइम घेईल ग्रेडियंट डिसेंट मध्ये. कारण का, ते चेक करत बसेल इथं किती तिथं किती, मग ते खूप टाइम घेतं. म्हणजे इथे एक इपॉकला हा काय करत होता, हे नवीन वाला आता स्टॉकेस्टिक ग्रेडियंट डिसेंट हा काय करतो, आता जर आपल्याला समजा चहा बनवायचा तर चहा बनवताना हा स्टॉकेस्टिक काय करेल माहिती का, जो आपली साखर असते का, एक 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 टाकत बघेल. काय करत बघेल, समजतंय का तुम्हाला काय करताय? आता मला सांगा, आपला चहा परफेक्ट बनेल का नाही याच्यावर, बनेल का नाही, बनेल. म्हणजे पहिल्यांदा माझी टेस्ट अशी होती, अशी होती, मग हे ते खेळत बसल्यासारखं असं. पण मी डाऊट नाही, माझा चहा बनेल एका टाइमला बरोबर. पण इथे मला काय इश्यू आहे, टाइम जास्त लागेल. इथे आपला जो रॅमचा इश्यू होता, तो रॅमचा इश्यू कमी होईल. कारण का, आपण छोटी 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 काय करतोय, व्हॅल्यूज पास करतोय. त्याच्यामुळे इथले आपला इश्यू याचा रॅमचा नाही, पण दुसरा इश्यू काय येईल, जो आपला कन्व्हर्ट करतो आपण, जो आपण कन्व्हर्ट करतो दॅट विल बी व्हेरी स्लो. खूप स्लो असेल कन्व्हर्जन रेट. पाहिला ना आपण इथं कसा येतोय हा स्लो स्लो. बरोबर. त्याच्यानंतर दोन म्हणजे टाइम कॉम्प्लेक्सिटी. बरोबर. हे दोन प्रॉब्लेम असतील कशामध्ये, या स्टॉकेस्टिक ग्रेडियंट डिसेंट मध्ये, जिथे आपण असे रेकॉर्ड पाठवले एक 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 असे करत. बरोबर. म्हणजे समजा मला जर चहा बनवायचा असेल तर मी पहिल्यांदा माझी साखर एक 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 पाठवेल. त्याच्यानंतर माझं जे काही असेल ते असं एक एक सगळ्यांना करत पाठवेल, जे की खूप टाइम लागेल. मग तो कमी पण करत जाईल जसं त्याला वाटतं की जास्त जास्त होत आहे. म्हणजे पुढे पण जायचं नाही, परत कमी पण करावं लागेल. पण कमी कमी कितीने करणार तो, एक ने. मग किती मोठी गोष्ट आहे, खूप टाइम लागेल आणि कन्व्हर्स खूप स्लो होईल. बरोबर. क्लिअर. आता रिसर्चर्सनी काय केलं, परत केला. कारण रिसर्चर्स हे कधी शांत नसतात. आता पण जर तुम्ही पाहिलं, ज्या लोकांना डेव्हलपमेंट काहीतरी नवीन करायचंय, जे काही रिसर्च करायचंय, तर ते पीएचडी करतायत.
4 वर्ष झालं, 5 वर्ष झालं, काहीतरी त्यांना अजून नवीन फॉर्म करायचा आहे याच्यामध्ये, बरोबर. तर आपलं तर तो आता पार्ट नाही, आता फक्त आपण त्यांनी जे योगदान दिले ते आपण फक्त मेहरबानीनं स्वीकार करून घेणं आपलं आता काम आहे. ओके, तर आता तिसरा जो आला हा आला मिनी बॅच ग्रेडियंट डिसेंट, मिनी बॅच स्टॉकॅस्टिक ग्रेडियंट डिसेंट, SGD, स्टॉकॅस्टिक ग्रेडियंट डिसेंट. क्लिअर इथेपर्यंत? आता मिनी बॅच म्हणजे नावामध्येच आहे, हा काय पाठवेल, बॅच पाठवेल. आता माझ्याकडे 1,00,000चा काय आहे, डेटा आहे, बरोबर. आता याच्यापैकी मी काय करतो, माझे जेव्हा इपॉक 1 असेल, या इपॉकला मी काय करतो, या इपॉक वेळेस माझा हा 1,00,000चा जो डेटा आहे याला मी बॅचने पाठवेल, आणि समजा त्याला मी इथे डिवाइड केलं 1000 नी. ओके, तर किती राहतील माझ्याकडे, 1 2 3 1 2 3, म्हणजे माझ्याकडे किती राहतील, 1000 सायकल्स राहतील. काय असतील माझ्याकडे, माझे 1000 सायकल्स मध्ये मी 1000 ने डेटा पाठवणार, म्हणजे इपॉक 1 ला माझा डेटा 1000 ने जातोय. आता कितीनी, 1000 ने. तर आता पाहूया, आता जर मी 1000 ने जर माझ्या ग्रेडियंट डिसेंट वर माझी व्हॅल्यूज अपडेट करत असेल, बरोबर. आता अपडेट केलेले व्हॅल्यूज मला इथे कळतील की किती बरोबर आहेत, बरोबर. ओके, आता इथे मी काय करतोय, मी माझे जे काही व्हॅल्यूज आहेत ना ते मी इथे अपडेट करत जातोय. तर ते व्हॅल्यूज इथे कसे अपडेट होतील पहा, ते व्हॅल्यूज इथे आता असे अपडेट 1000 ने, कारण 1000 चे लॉट येतोय एकदम मोठा, काय येतोय, 1000चा लॉट येतोय, बरोबर. त्याच्यामुळे हे काय होतंय, कॉन्स्टंट थांबत नाहीये, हे इथून इथेपर्यंत का जातंय, कारण याची साईजच 1000 आहे, त्याच्यामुळे हे एवढं पुढे जातंय. परत त्याला मागं ओढलं की इकडे येत आहे, परत हे असं जात आहे, कळालं का, हे 1000 मुळे हे असं होत आहे, कळालं. तर हा काय झाला आपला, इथे पोहोचला तर ते येईल, पण इथे परत प्रॉब्लेम काय आहे, आता समजा मी इथे आणि मला इथून इथं पोहोचायचं आहे, पण 1000 मुळे मला पुढे गेलं आणि मागे येताना पण 1000 यायचं, पण जवळपास येतोय, बरोबर. पण हे टाइम कंझ्युम कमी करणार, मागचा थोडा प्रॉब्लेम इथे आपण काय करतोय, सॉल्व्ह करतोय, बरोबर. आता स्टॉक मग आता येतोय ना, थांबा, रिसर्च येत आहेत अजून थोडं पुढे पुढे येत आहेत, अजून पुढे पुढे सांगतो ना आता कसं केलं त्यांनी. आता इथे प्रॉब्लेम काय, एकदम लॉट येतोय, लॉट आले की 1000ची स्टेप घेतो डायरेक्ट, कळालं का, म्हणजे त्याची स्टेप एवढी आहे, एवढी अशी, बरोबर. मग आता याला समजतंय की आता आपण इथे पहिली गोष्ट काय सॉल्व्ह केलेलं आहे, इथे आपण कन्व्हर्जन क्विक केलेलं आहे, पहिलं प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे आपण हा, कारण डायरेक्ट 1000 ची स्टेप घेतोय, त्याच्यामुळे कन्व्हर्जन क्विक होतो, इथं क्विक होतं, राईट. आणि टाइम सुद्धा कमी लागेल, इथे टाइम इम्प्रूव्ह, बरोबर. क्लिअर. मी बॅच कळाली का, मिनी बॅच, बॅच म्हणजे हे एकदम बॅचने जाईल, 1000 जे काय असेल ते बॅचने जाईल. आता मग रिसर्चर्सने याच्यावर परत अजून रिसर्च केला, बरोबर. आता अजून याच्यावरती त्यांनी रिसर्च केल्यानंतर पुढे यांनी चौथा जो ऑप्टिमायझर फाइंड आउट केला तो केला SGD, SGD विथ मोमेंटम. ओके, आता SGD विथ मोमेंटम म्हणजे यांनी इथं काय केलं, इथं यांनी जो आपला हा जो काही ग्राफ होता हा त्याला ना त्याने अजून स्मूथ केलं, एकदम स्मूथ केलं, असं जवळ एकदम याच्या, असं काय केलं, एकदम जवळ घ्यायचा, स्मूथ केलं, मोमेंटम देऊन त्याला काय केलं, मोमेंटम देऊन त्याला स्मूथ करायचा प्रयत्न केला, बरोबर. तर हे झालं त्यांचं नेक्स्ट टाइम, याच्यामध्ये त्यांनी
कोणत्या गोष्टी केल्या एसजीडी विथ मोमेंटम मध्ये, त्यांनी स्मूथर केलं याला, बरोबर, बाय युझिंग मुव्हिंग ऍव्हरेज, बाय युझिंग मुव्हिंग ऍव्हरेज. आता मुव्हिंग ऍव्हरेज तुम्हाला त्या दिवशी सांगितलेले आहेत मी काय आहेत ते. तर इथे त्यांनी काय केलं, त्याला स्मूथ करण्यासाठी इथून जर आता समजतो की हा खूप पुढे जातोय, त्याला आता मला मागे वाढायचं आहे, तर याला मुव्हिंग ऍव्हरेज मागच्या डेटाचा दिला, याच्यापासूनच्या मागच्या डेटाचा, त्याच्यामुळे हा लगेच जवळ येतोय. आता म्हणजे खूप जवळ येतोय हा, आता ह्याच्या लाईनच्या काय येतोय, या लाईनच्या जवळ येतोय, बरोबर, जवळ येतोय. आता जवळ तर येतोय, पण अजून आपला प्रॉब्लेम जो आहे तो काय झालेला आहे, तो प्रॉब्लेम अजून आपला सॉल्व्ह झालेला नाही, बरोबर. तर त्याच्यासाठी परत रिसर्चर गप नाही बसणार, रिसर्चर्सनी परत नवीन काय आणला, ऍडव्हान्स, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जे काही आपला पार्ट होता त्याला म्हणतात ऍडाग्रॅड. ओके, याचं काय आहे, अडॅप्टिव्ह ग्रेडियंट डिसेंट. ओके, आता हा खूप इंटरेस्टिंग आहे. हा इंटरेस्टिंग काय माहिती का, आता ही आपली डायग्राम आहे, बरोबर, मला रीच इथं व्हायचं आहे, मी समजा इथं आहे. आता हा काय करतो माहिती का, डायग्राम, याला माहिती मला इथं पोहोचायचं आहे, आपण काल डिस्कस केलं, पहिल्यांदा मी मोठे स्टेप घेईन, बरोबर, मी जसं जवळ येईल ना, मी माझे स्टेप काय करत जाईन, छोटे छोटे करत जाईन, बरोबर. पण इथं पण थोडा त्यांचा प्रॉब्लेम काय आला, की थोडी इथे थोडा एरर आला ना, की मला या पॉइंटला पोहोचायला प्रॉब्लेम होऊ शकतो. काय होऊ शकतो, मला इथे पोहोचायला प्रॉब्लेम होऊ शकतो. मग त्याने काय केलं, रिसर्चर्सने परत अजून डोकं जास्त चालवलं, आणि आता याच्यामध्ये अजून नवीन काय केलं, ऍडा डेल्टा अँड RMS ड्रॉप, हे वाला त्यांनी नवीन याच्यामध्ये सोल्युशन काढलं, ठीक आहे, ऍड डेल्टा अँड RMS ड्रॉप. आणि याच्यामध्ये त्यांनी काय केलं, हे जे कमी व्हायचा रेट होता का, याच्यामध्ये त्यांनी एक हायपर पॅरामीटर पास केला, लर्निंग रेट हायपर पॅरामीटर, आणि याच्याने त्यांनी काय केलं, हे आपण मॅन्युअल व्हॅल्यू देणार, मग मॅन्युअल आपण चेक करतो, ओके आता येतोय का, आता येतोय, म्हणजे आपण व्हॅल्यू चेंज करणार स्वतः. आता आपल्या हातामध्ये कंट्रोल घेतलाय आपण, त्याच्यामुळे याच्यामध्ये अजून थोडी अॅक्युरेसी चांगली आली. पण ऍज अ स्वतः कॉम्प्युटरच्या हातामध्ये पॉवर नाहीये, राईट, पण आपल्या हातात मॅन्युअली थोडं करावं लागतं. आता फायनल कन्क्लुजन, आता तुम्हाला श्वास मिळेल, फायनली रिसर्चर्सनी जे आतापर्यंत यूज करतात, लास्ट वाला ऑप्टिमायझर तो आहे ऍडम ऑप्टिमायझर. ऍडम ऑप्टिमायझर, ओके. आणि हे ऍडम ऑप्टिमायझर काय आहे, हे आहे मोमेंटम प्लस RMS ड्रॉप. म्हणजे याच्यामध्ये काय आहे, यांनी अडॅप्टिव्ह लेबलिंग ठेवले, म्हणजे कॉम्बिनेशन केलं जुन्यावाल्यांचं, याचे जुने जे होते RMS ड्रॉप, इथे आपण जो यूज केला याचं, आणि मोमेंटम म्हणजे आपल्याला कितीनी पुढे जायचं आहे, हे दोन्ही गोष्टी मिक्स केल्या आणि त्याच्यापासून हे ऍडम ऑप्टिमायझर बनवलं त्यांनी. आता याचे बेनिफिट्स काय आहेत, फर्स्ट ऑफ ऑल स्मूथिंग आहे, हा पण एकदम स्मूथ आहे, बरोबर. त्याच्यानंतर लर्निंग रेट ह्याच्यात अडॅप्टिव्ह आहे, म्हणजे बरोबर तो एकदम काय करतो, जसं जवळ येत जातो स्वतःहून ऑप्टिमाइज करतो. काय करतो हा, लर्निंग रेट अडॅप्टिव्ह आहे, ओके. फिनिश, इथे आपला ANN चा पार्ट हा संपतो. ANN म्हणजे आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्क, आणि आपण फायनली कोणतं यूज करणार, आपल्या ऍडम ऑप्टिमायझर. आता याचा फायदा काय, आपण स्वतःच्या आत्ताच्या कॉम्प्युटरमध्ये सुद्धा याला आपण यूज करू शकतो. कशामुळे, फक्त मॅथमॅटिक्समुळे. म्हणजे माणसाने रिसोर्स काय लावला, की महागड्या गोष्टीपेक्षा जर त्याच्यात मॅथमॅटिक्स जर यूज केलं तर ती गोष्ट सोपी बनते, हे प्रूव्ह करून दाखवलं याच्यामध्ये. पण हा पार्ट तुम्हाला एवढा काय कुठे इंटरव्ह्यू विचारतो, तुम्हाला माहित असलं पाहिजे कोणतं ऑप्टिमायझर बेस्ट, ऍडम ऑप्टिमायझर हे आताचं बेस्ट
शिकत आहोत तर ANN चा पण पार्ट कम्प्लीट करून टाकूया. इथे काय नाही, तुम्हाला काय करायचं आहे, आर्किटेक्चर काय आहे आपले इथे ANN चे. ANN मध्ये काय करतो आपण, इनपुट लेअर घेतो, त्याच्यानंतर हिडन न्यूरॉन्स, आउटपुट. आता इथे इनपुट लेअर किती असतील हे डिफाईन करावं लागेल, आपल्याला डिफाईन करावं लागतं की मला किती याच्यातून डेटा पास करायचा, बरोबर. हा पर्सनल आपण स्वतः सिलेक्ट करणार, हे 3 आहेत, बरोबर. याचा फक्त आपण कोड लिहिणार आहे की हे एवढे घेऊन. त्याच्यानंतर काय पार्ट आहे हा दुसरा, हिडन न्यूरॉन्स. आणि इथे काय गोष्टी यूज करावं लागते आपल्याला, सिग्मॉइडच का, ऍक्टिव्हेशन फंक्शन. पण ऍक्टिव्हेशन मध्ये मोस्टली आपण कोणतं यूज करणार इथे, रेलू. नाही, मेनली रेलूच यूज करणार आपण पुढे पण, कारण इफेक्ट ह्याचा चांगला आहे सगळं, रेलू. आणि आता माझा बायनरी प्रॉब्लेम आहे तर काय यूज करणार मी, सिग्मॉइड. झालं एवढंच. मला याच्यावरून माझे इपॉक्स व्हायला स्टार्ट होतील, इपॉक 1, इपॉक 2. आणि मला फायनल काय मिळेल, माझी इपॉक संपल्यानंतर इपॉक मला डिसाईड करावं लागतात किती इपॉक्स मला घ्यायचे. आता इपॉक्स मध्ये पण 2 टाइप्स घेऊ शकतो. एक तर मॅन्युअली, समजा मला 50 इपॉक घ्यायचे तर काय कम्प्लीट करेल, 50 सायकल कम्प्लीट करेल, बरोबर. आणि दुसरा आहे अर्ली स्टॉप. अर्ली स्टॉप म्हणजे काय, तुम्हाला आफ्टर सम इपॉक्स, म्हणजे समजा की 30 इपॉक कम्प्लीट झाले, त्याच्यानंतर आपली जी अॅक्युरेसी आहे ना, त्या अॅक्युरेसी कॉन्स्टंट होते, तर त्याला म्हणायचं आता नको, जास्त थांबवायचं. क्लिअर आहे, ओके. तर आता आपण जाऊया नेक्स्ट, खूप इंटरेस्टिंग पार्ट आहे, तो आहे ANN, आर्टिफिशियल न्यूरल, CNN, कॉन्व्होल्युशन न्यूरल नेटवर्क कडे आपल्याला आता जायचं आहे. पण त्याच्या आधी तुम्हाला जर गोष्टी लिहून घ्यायच्या असतील की याच्या बाबतीत तुम्हाला काय काय यूज करावं लागतं, तर त्यावेळेस आपण इथे यूज करणार आहोत, ठीक आहे नाही, मी तुम्हाला प्रॅक्टिकल वेळेसच सांगेन त्याच्यामध्ये. ओके. आता एक खूप इंटरव्ह्यू क्वेश्चन आहे फेमस या रिलेटेड. तर एक ऍज अ नॉलेज म्हणून तुम्हाला मी सांगत आहे की आता इथे व्हाईट बॉक्स मॉडेल काय असतं. व्हाईट बॉक्स मॉडेल म्हणजे काय असतं, तर आता मी ते तुम्हाला काही अल्गोरिदम्स लिहितो, त्यावरून तुम्ही मला सांगा. इथे लिनियर रिग्रेशन अँड डिसिजन ट्री, ओके. आणि ब्लॅक बॉक्स काय आहेत, जसं की एक्झिबूस्ट, रँडम फॉरेस्ट. काय डिफरन्स दिसतो तुमचा तुम्हाला या दोन्ही मध्ये, हे एकच आहे, लिनियर रिग्रेशन एकच यूज करतो आपण, भले ते मल्टिपल लाईन्स साठी का असो, मल्टिपल डेटा सेट साठी, पण हे एकच मॉडेल, हे एकच मॉडेल असतं, बरोबर. डिसिजन ट्रीचं आपण डिसिजन ट्री मध्ये एकच घेतो, पण जेव्हा रँडम फॉरेस्ट मध्ये काय असतात, मल्टिपल डिसिजन ट्रीज असतात. एक्झिबूस्ट मध्ये पण मल्टिपल सिक्वेन्स 1 बाय 1 असतात, पण मल्टिपल असतात. कळालं का डिफरन्स काय आहे, सिंपल आहे, काय हार्ड आहे का. लिनियर रिग्रेशन मध्ये आपण एकच लिनियर रिग्रेशन वापरतो, डिसिजन ट्री मध्ये एकच डिसिजन ट्री असतो, मल्टिपल डिसिजन ट्री यूज करून खालचे आपण मॉडेल्स यूज करतो, ब्लॅक बॉक्स मॉडेल.
ठीक आहे, तर आपल्याला CNN स्टार्ट करायचं आहे. CNN कॉन्व्होल्यूशन न्यूरल नेटवर्क. काय ऑप्टिमायझर लिहून घ्यायचे? खूप टाइम लागेल त्याला लिहायला. हे समता येतं. CNN स्टार्ट होतं इथं. कॉन्व्होल्यूशन न्यूरल नेटवर्क. ठीक आहे, स्टार्ट करायचं. आता CNN स्टार्ट करण्याआधी आपण आपल्या ह्युमन ब्रेनला थोडं समजून घेऊया. ठीक आहे, आता इथे पहा, आपल्याला डिफरन्स पाहायचा आहे या CNN वर्सेस ह्युमन ब्रेनचा. ठीक आहे, आता मला एक गोष्ट सांगा, आपल्याकडे इथे काही गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये आपल्याकडे कार आहे, आपल्याकडे कार आहे, डॉग आहे, बायसिकल आहे, ह्युमन आहे. ठीक आहे, अशा वेगवेगळ्या आपल्याला गोष्टी इथे आहेत. कार आहे आपल्याकडे, डॉग आहे, त्याच्यानंतर बायसिकल आहे, त्याच्यानंतर आपल्याकडे ह्युमन आहे. पण आपण जेव्हाही काय नाव ऐकतो ना, आपल्याला व्हिज्युअलाइज होतं की ओके, कार आहे, कार, डॉग, डॉग म्हणजे कसा असतो. पण ते कसं आपल्याला माहित झालेलं आहे? तर बघून बघून, बरोबर. ठीक आहे, तर आता हे प्रोसेस कसं होत असतं, आपण जर एका कारला बघितलं तर ते आपल्याला कसं कळतं की हे कार आहे म्हणून. तर ह्याच्यामध्ये आपल्या डोक्यात प्रोसेसिंग होत असतं, सहजासहजी एवढं नसतं. एवढंच की ते खूप फास्ट आहे आपल्या ह्युमन मध्ये. ठीक आहे, तर याला जर आपण पाहिलं तर हा मी तुम्हाला सांगितलं होतो सेरेबल कॉर्टेक्सचा पार्ट आहे त्या दिवशी. सेरेबल कॉर्टेक्सचा पार्ट आहे हा, बरोबर. म्हणजे आपल्या डोक्यामध्ये आपल्याला वेगवेगळे एरियाज आहेत. ऑडिओसाठी वेगळं आहे, स्मेलसाठी वेगळं आहे, त्याच्यानंतर रिस्पॉन्स देण्यासाठी वेगळं आहे. ठीक आहे, म्हणजे असं वेगवेगळे आपल्या ब्रेनमध्ये पार्ट आहे. तर त्याला काय म्हणतो आपण? व्हिज्युअल कॉर्टेक्स म्हणतो. म्हणजे व्हिज्युअल कॉर्टेक्स हा त्याच्यामधला एक पार्ट आहे, जे आपल्याला व्हिज्युअल जे आपण करतो, जसं की डॉग कसं हे मुवमेंट देतो, कार कसं जाते समोर, तर असे वेगवेगळे व्हिज्युअल्स ना ते पण आपल्या डोक्यात स्टोअर असतात त्या या व्हिज्युअल कॉर्टेक्स मध्ये. तर असे ना आपल्या डोक्यामध्ये नियर अराउंड वेगवेगळे असे लेयर्स असतात. ठीक आहे, V1, V2, V3, V4. ठीक आहे, आणि याच्यामध्ये ना आपण असं डिटेल्स मध्ये याला स्टोअर केलेलं असतं, जसं की हा मुव्हिंग ऑब्जेक्ट आहे का नाही, हा फक्त एक पॉइंट स्टोअर करतो. त्याच्यानंतर हा अॅनिमल आहे का नाही, हा पण पार्ट तो असे एक 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 अशा छोट्या गोष्टीमध्ये स्प्लिट केलेल्या असतात त्या गोष्टी. जर तुम्ही जर डोकं ओपन करून पाहिलं तर त्याच्यामध्ये. ठीक आहे, पण हे एवढे फास्ट असतात ना की विदिन आपल्याला मिनी सेकंडच्या आतमध्ये हा आपल्याला आउटपुट देतो आपलं डोकं, एवढं फास्ट आहे. ओके, पण याचं आउटपुट काय आहे? याचं आउटपुट म्हणजे हे आहे की हे आपल्याला सांगतात की हे डॉग आहे, हे ते आहे, हे ते आहे. कोणता पार्ट हा आपला? या सेरेबल कॉर्टेक्सचा. वेगवेगळ्या सेरेबल कॉर्टेक्सचा मिळून आपल्याला सगळेजण मिळून एक डिसिजन देतात की ओके, हे मॉनिटर, हे जे काही स्क्रीन आहे, ठीक आहे, स्क्रीन आहे, हे डिसिजन तुम्ही कसं घेतोय? ओके, तुम्हाला दिसतंय की काहीतरी लाईट येते, काहीतरी रिफ्लेक्ट होत आहे, अशा छोट्या छोट्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत, त्याच्यावरून हे गोष्टी डिसाइड होतात. तर आता आपल्याला याच्यामध्ये आपल्याला पाहायचे आहेत, आपण जर एखादं इमेज काय जे काही असेल, तर ते इमेज जर आपल्याला एका डीप लर्निंग मध्ये त्याला शिकवायचे आहे की कशाची इमेज आहे किंवा काय आहे, तर त्यासाठी कसं असेल पहा. फर्स्ट ऑफ ऑल आपण डिस्कस करूया रिगार्डिंग टू द आपली CNN कॉन्व्होल्यूशन इमेज बाबतीत. ठीक आहे, आता कॉन्व्होल्यूशन इमेज मी अज्युम करतो की ही एक माझी इमेज आहे आणि ही माझी 2D इमेज आहे. ओके, 2D, वन डायरेक्शनल, टू डायरेक्शनल, सिंपल एक फ्रेम मध्ये आहे, एक फ्रेम मध्ये आहे. आता
या फ्रेम मध्ये माझ्याकडे ही जी माझी फ्रेम आहे, ही फ्रेम आहे माझी ब्लॅक अँड व्हाईट. ब्लॅक अँड व्हाईट. ओके. आणि या याच फ्रेमला काय म्हणतात, चॅनल म्हणतात. याचं कोणतं चॅनल आहे, ब्लॅक अँड व्हाईट चॅनल आहे. तर आता हे ब्लॅक अँड व्हाईट चॅनल काय असतं, तर तुम्ही जुने जर तुमचे फोटोज पाहिलात तर ते फोटोज ब्लॅक अँड व्हाईट मध्ये यायचे. ब्लॅक अँड व्हाईट मध्ये म्हणजे काय असतात, आता मी जर याचे पिक्सेल्स पाहिले या फोटोचे, आता जर मी या फोटोला डिवाइड केले असे पिक्सेल्स मध्ये, ठीक आहे, तर हे पिक्सेल्स माझे असतील फक्त 2 कलर्स मध्ये. आता जर याला मी झूम करून जर सांगितलं तर हा माझा आहे 0. याचा नंबर जर मी 0 देतोय, 0 म्हणजे माझा हा तुम्हाला मी 0 टू व्हाईट स्केल दाखवतो. 0 टू 255 ब्लॅक अँड व्हाईट. आता ही स्केल पहा. 0 म्हणजे माझा ब्लॅक कलर असेल, म्हणजे जेवढा माझा 0 असेल तेवढा डार्क, आणि जेवढा 255 च्या जवळ म्हणजे तेवढा व्हाईट. तर ही काय झाली, माझी रेंज झाली. कशाची, माझ्या ब्लॅक अँड व्हाईट या चॅनलची. म्हणजे हे क्लिअर आहे, हे बघितल्यावरती समजतंय 0 म्हणजे काय असेल. आणि जसं माझे कलर 255 कडे जातील तो काय असेल माझा व्हाईटिश, आणि जसं मी 0 कडे जाईन तसं माझा ब्लॅकिश. तर आता जर मी या फ्रेमला जर स्प्लिट केलं तर माझे कलर असतील बिटवीन द रेंज ऑफ 0 टू 255, म्हणजे काहीतरी एक व्हॅल्यू असेल. समजा इथे असेल काहीतरी 150, इथे असेल काहीतरी समजा 0, इथे काहीतरी आहे 10. अशा या सर्वांनी मिळून काय होईल, माझे एक ब्लॅक अँड व्हाईट फ्रेम बनेल, म्हणजे चॅनल बनेल. जे काही माझा फोटो असेल तो बनेल, एक फोटो, बरोबर. आणि याची मॅट्रायसिस मध्ये व्हॅल्यूज असतात. म्हणजे ही मॅट्रायसिस कितीची आहे, 1 2 3 4 5, 1 2 3 4 5, म्हणजे ही माझी 5x5 ची काय आहे, मॅट्रायसिस आहे इथे. ओके. तर 0 म्हणजे ब्लॅक अँड 255 म्हणजे काय असेल माझा व्हाईट कलर. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे फ्रेम बाबतीत कशी असेल फ्रेम. आता येऊया आपण नेक्स्ट पुढची गोष्ट, ती आहे आरजीबी कडे. रेड, ग्रीन, ब्ल्यू. आता इथे ना काय करूया, आपण एक चांगले डायग्राम ड्रॉ करूया. नाही नाही, पिक्सेल सोडून दुसरीकडे जातोय आता. मी काय इलेक्ट्रॉनिकचा नाही आहे इथे. ठीक आहे, आता इथे पहा, इथे ना मी एक फ्रेम ड्रॉ करतोय. समजा एक अशी काहीतरी एक फ्रेम आहे माझ्याजवळ. ओके, तर मी इथे काय केलेले, की फक्त एक फ्रेम झाली. ओके. आता त्याच्यामध्ये इथे राहिलेला
मी मॅन्युअल ड्रॉ करतो इथे. इथे पहा नंतर हे असे असतील माझे समजा याचे पिक्सेल्स. ही फक्त एक फ्रेम आहे. किती फ्रेम आहे ही? एक फ्रेम आहे. ओके. आता RGB फ्रेम कशी असेल पहा. याच्यामध्ये 3 लेयर असतील माझ्याकडे. काय असतील माझ्याकडे? 3 लेयर असतील. ही पहिली जी लेयर आहे माझी ही रेड रिलेटेड आहे. म्हणजे आता हा मला कलर सांगेल की माझ्या 0 to N म्हणजे जे काही त्याची मॅक्सिमम व्हॅल्यू असेल त्या RGB मधली रेडची फक्त. हा पहिला पिक्सेल मला कशाची व्हॅल्यू सांगेल? फक्त रेडची. त्याच्यानंतर हा माझ्याकडे आहे आता माझी आहे दुसरी लेयर. ओके. आता दुसरी लेयर माझी कशाची असेल? ओके. सेम याच्यामध्ये पण याच्या माग सेम असंच असतील. बरोबर. अशीच फ्रेम असेल याच्या मागची, फक्त मागची साईड आहे असं समजा. आणि आता काय काय 2D मध्ये म्हणजे नाही, ही लेयर आहे एकाच्या वर एक दुसरी. एक इमेज कलरफुल कशी बनते? तर त्याला स्प्लिट केलं तर त्याच्यामध्ये RGB असे 3 व्हॅल्यूज मिक्स केलेल्या असतात. मग असे 3 लेयर असतात. ठीक आहे. हे डायग्राम 3D आहे. म्हणजे व्हिज्युअल करण्यासाठी फक्त. आता ही रेड आहे पहिली लेयर, ही दुसरी लेयर आहे. ही कोणती कलर असेल याची? ग्रीन. त्याचे व्हॅल्यूज काय असतील? फक्त स्केल करतील 0 टू मॅक्सिमम ग्रीन किती असेल. आणि आता आहे माझ्याकडे तिसरी लेयर, जी कोणती असेल? ही काय असेल आता? ब्ल्यू कलरची. बरोबर. आणि प्रत्येक लेयर्स काय करतील? फक्त आपला आपला कलरच मोजतील. आता जर इथे आपण पाहिलं आता हे असे असतील सिंपल. हे माझे 6x6 चे RGB चे असे असतील. याच्यामध्ये माझे व्हॅल्यूज असतील. बरोबर. याच्यामध्ये सेम माझे तसेच काय असतील? माझे त्याच्या आतमध्ये असे वेगवेगळे व्हॅल्यूज असतील. अशी लेयर असेल माझ्याकडे. क्लिअर आहे? 3D डायग्राम कशी असेल RGB ची नंबर्सनी? हा. ओके. आता येऊया आपण नेक्स्ट पार्ट कडे, जो की आहे इथे कॉन्व्होल्युशनचा. कॉन्व्होल्युशनचा. आता हा पार्ट काय आहे? आता समजा माझ्याकडे एक 6x6 ची अशी एक फ्रेम आहे. ओके. 1 2 3 4 5 6. वन टू थ्री फोर फाइव सिक्स. ओके. 1 2 3 4 5 and 6. ही काय आहे माझी अशी 6x6 ची एक कॉन्व्होल्युशन लेयर आहे. आता याच्यामध्ये ना मी सॉरी माझ्याकडे फक्त एक फ्रेम आहे. आता या फ्रेम मध्ये मी अप्लाय करेन एक फिल्टर. मल्टिप्लिकेशननी काय अप्लाय करेन? एक फिल्टर. काय अप्लाय करेन? एक मी तर 3x3 चं फिल्टर. 1 2 3 1 2 3 ही आहे 3x3 चे काय? फिल्टर. आणि त्याला दुसरं काय शब्द आहे? कर्नल. ओके. कर्नल. आता मी जेव्हा हे फिल्टर अप्लाय करेन या कॉन्व्होल्युशन वरती म्हणजे या फ्रेम वरती, तर ते फिल्टर कसं बसेल बघा याच्यावरती. मी वेगळ्या कलरने आता इथे ड्रॉ करतो. ते पहिले फिल्टर इथे बसेल असे. इथे 1 2 3 1 2 3 असे फिल्टर बसेल इथे. बरोबर. ओके. हे मी परत एकदा ड्रॉ करतोय.
आता तुमचा क्वेश्चन काय क्वेश्चन तुम्हाला काहीच नाही कशासाठी ठेवलंय फिल्टर याच्यावर हा पण आता हे फिल्टर ठेवल्यावर तुम्हाला क्वेश्चन नाही पडला का बरं ठेवलंय फिल्टर याच्यावर काय गरज आहे याच्यावर फिल्टर ठेवायची नाही का नाही उगाच ठेवलंय पडू दे ते लावून ठेवू दे काय होईल ते होईल आता हे फिल्टरचा अर्थ काय असतो काहीतरी फिल्टर आउट करणं तर आता पहा हे फिल्टर जेव्हा मी याच्यावरती अप्लाय करेल पहिल्यांदा हे इथं असं बसेल आता यालाच उचलून मी काय करेल याच्या बाजूच्या याच्यावरती ठेवेल आता याच्या बाजूच्या वरती ठेवेल म्हणजे मी इथे एक व्हॅल्यू ठेवेन स्ट्राइड इज इक्वल टू 1 स्ट्राइड इज इक्वल टू 1 म्हणजे हे जसं इथं 3/3 बसलं होतं आता याला स्ट्राइड मी चेंज करेन हे माझं झालं आता याला उचलून मी इथं ठेवेल 1 2 3 1 2 3 आता हे असं असं असे असतील समजताय का डायग्राम कशी असेल आता सेम परत चेंज करेन परत इथे येईल परत इथे येईल परत हे संपल्यानंतर खाली घेईल याला इथे मग कुठे येईल असा हा एरिया संपेल हा संपेल आणि हा संपेल म्हणजे मी 3/3च फिल्टर याच्यातून पास केलं ठीक आहे याच्यातून मी जेव्हा पास करतो तर एक गोष्ट लक्षात ठेवा या फिल्टर मध्ये काही ना काही व्हॅल्यूज असतील काय असतील या फिल्टर मध्ये वेगवेगळे व्हॅल्यूज असतील आता हे फिल्टर हे कशासाठी असतात तर जसा की समजा मला काहीतरी एक हॉरिझॉन्टल एज फिल्टर घ्यायचा आहे हॉरिझॉन्टल एज फिल्टर म्हणजे माझं जे ही इमेज आहे याच्यामधून ना मला ही इमेज एकदम हॉरिझॉन्टल ठेवायची मी तुम्हाला इमेज दाखवतो त्याला ओके डिफरन्स काय आहे तर हे आहे व्हर्टिकल एज डिटेक्टर आणि हा आहे हॉरिझॉन्टल एज डिटेक्टर हॉरिझॉन्टल मध्ये हे फोकस करेल की आपली इमेजला मिडल मध्ये घ्यायचा आणि बाकीचे व्हॅल्यूज तो कशाने कोणत्या तरी यांनी फिल करेल किंवा याला ब्लॅक करेल किंवा बॉर्डर देईल म्हणजे गोष्ट कशी होईल पहा मी जर याच्यावरती हॉरिझॉन्टल फिल्टर अप्लाय केलं तर माझी इमेज जी बनेल तर त्या इमेज मध्ये आता याच्यावरती जर मी हे फिल्टर 6/6 वर मी 3/3 जर फिल्टर अप्लाय केलं तर मला व्हॅल्यूज कसे मिळतील पहा मला व्हॅल्यूज कसे मिळतील आता इथे माझ्याकडे काहीतरी याच्यात व्हॅल्यूज आहेत समजा की इथे हॉरिझॉन्टलचे व्हॅल्यूज यांनी काय घेतलेत -1 ठीक आहे मी काय करतो इथे फक्त एकच व्हॅल्यू घेतो 1 1 1 1 1 1 1 1 1 0 0 0 म्हणजे मी फोकस कुठं करतोय मिडल वरती आणि बाकी बॉर्डर बनेल बाकी काय बनेल बॉर्डर आता इथे या प्रत्येक पिक्सेल मध्ये काहीतरी व्हॅल्यूज असतील 0 255 30 90 बरोबर अजून करा की ते 0 5 10 50 35 255 असे काहीतरी व्हॅल्यूज आहेत प्रत्येक याच्यामध्ये आणि मी काय करेल हे जेव्हा 3/3च फिल्टर जेव्हा मी या लेअरवर ठेवेन तर काय करेल या दोघांची मी मॅट्रिक्सने मल्टिप्लिकेशन करेल मॅट्रिक्सने काय करेल मल्टिप्लिकेशन करेल आणि मला या 3/3 मध्ये जेव्हा मी इथे ठेवलं ठीक आहे आता मी नवीन कलरने ड्रॉ करतो इथे आता समजा पहिल्यांदा मी जसं इथे ठेवलं या 3/3 वरती ठेवलं आता प्रत्येकांचे व्हॅल्यूज असतील आतमध्ये आणि हे 3/3 आणि हे 3/3च काय होईल मल्टिप्लिकेशन याचं मल्टिप्लिकेशनचं आपल्याला काहीतरी व्हॅल्यूज येतील बरोबर तर समजा मी ती व्हॅल्यू नोट डाऊन केली ती व्हॅल्यू आली मला 0 जेव्हा मी इथं ठेवलं मी नेक्स्ट चेंज केलं स्ट्राईटली परत इथं 3/3 ठेवलो परत मला काहीतरी व्हॅल्यू येईल समजा मला परत ती व्हॅल्यू आली अगेन 0 तसंच मी काय केलं
आता इथेपर्यंत आलो होतो आपण. आता मी परत अजून पुढे ठेवलं याला, परत मला ती व्हॅल्यू आली अगेन 0. परत लास्ट पर्यंत लास्टच्या असं 3/3 मध्ये ठेवलं, परत अगेन मला व्हॅल्यू आली ही 0. आता मी काय करेन, याला खाली घेईन, खाली घेईन. आता याला मी जेव्हा खाली घेतलो तेव्हा समजा मला व्हॅल्यू आली काहीतरी अशी -4, बरोबर. तर खाली घेतल्यानंतर मी परत त्याला आतमध्ये इथे घेईन, या पुढच्या 3/3 ला, सॉरी इथे, हे 3 इथे येतात, बरोबर. समजताय ना इमेज? कन्फ्युज होत नाहीये? तर त्यासाठी जेव्हा मी मल्टिप्लिकेशन केलं, परत मला व्हॅल्यू -4 आली, -4 आली, -4 आली, संपलं. परत खाली घेतलं याला, परत व्हॅल्यूज ठेवले मी. म्हणजे मी काय करतोय, प्रत्येक ठिकाणी जातोय, त्याचं मल्टिप्लिकेशन करतोय आणि त्याचे व्हॅल्यू काढतोय. परत -4 आली, -4 आली, -4 आली, -4 आली. आता राहिलाय माझा हा लास्टचा पार्ट, म्हणजे 1 2 3 इथे 1 2 3 1 2 3 हा असेल पार्ट लास्टचा, संपतोय, अजून करतोय मी तर आहे आता. तर त्यावेळेस जेव्हा मी असे सगळ्यांची व्हॅल्यूज चेक करत गेलो, तर ते मला व्हॅल्यूज आल्या अगेन 0 0 0 0 0. म्हणजे माझी इमेज जी होती ऑटोमॅटिकली ती कुठे गेलेली आहे, ही गेलेली आहे कोणत्या फॉर्मॅटमध्ये, ही या फॉर्मॅटमध्ये गेली आहे, म्हणजेच व्हर्टिकल मध्ये गेलेली आहे. कशामध्ये गेलेली आहे ही इमेज, याला व्हर्टिकल. म्हणजे फक्त एवढाच पार्ट इम्पॉर्टंट आहे, बाकीच्या ठिकाणी तर काळ आहे, म्हणजे हे काळ होईल. मी जर याला समजा फिल केलं, मी जर समजा याला असं फिल केलं, तर माझी मेन इमेजच्या बाजूला काय लागेल, असे हॉरिझॉन्टलनी एज लागतील. आता एज आहे म्हणेल मी, हे काय आहे, हे माझं एज, आणि माझी मेन इमेज कुठे आहे, व्हर्टिकल मध्ये. माझी मेन इमेज कुठे थांबलेली आहे, तर ही व्हर्टिकल मध्ये आहे. सेम याची अपोजिट काय असेल, हॉरिझॉन्टल. हॉरिझॉन्टल म्हणजे काय असेल, माझ्याकडे मेन इमेज माझी इथे असेल याच्यामध्ये, आणि हा पार्ट माझा काय असेल, ब्लॅक असेल. समजतंय का? आपले एक मिनिट, हॉरिझॉन्टल आणि हे आपले व्हर्टिकल, बरोबर. समजलाय का? डोक्यावरून जात आहे? हा, समजलं का नाही? फक्त याच्यापैकी फिल्टर अप्लाय केल्यावरती काय होईल, मेन इमेज वरती एज लावेल तो कोणता ना कोणता. ते डिपेंड कशावर असेल, मला कसं इमेज पाहिजे, फिल्टरवर, फिल्टर मधल्या व्हॅल्यूज वर, बरोबर. काय असेल माझ्या फिल्टर मधल्या या व्हॅल्यूज वरती हे डिपेंड असेल. ओके ओके. तर आता आपल्याकडे फिल्टर कोणत्या कोणत्या टाइप्सचे अवेलेबल आहेत मी तुम्हाला सांगितलं. तर व्हर्टिकल साठी आहे, हॉरिझॉन्टल एज डिटेक्शन साठी आहे, त्याच्यानंतर आपल्यासाठी आहे मिनिमम साठी आहे. मिनिमम म्हणजे आता काय करेल हा, समजा माझ्याकडे असे काहीतरी एक व्हॅल्यू आहे, आणि इथे मी समजा 1 2 3 4 काहीतरी असं आहे, पण माझं हे 1 2 3 1 2 3 हे माझं मेन फिल्टर लावलं मी. तर हा काय करेल माहिती का, मी मिनिमम जर लावलंय ना, या सर्वांपैकी तो मिनिमम व्हॅल्यू कोणती आहे का, ती व्हॅल्यू काढेल आणि ती व्हॅल्यू इथे लिहिल. समजा मिनिमम व्हॅल्यू त्याला 0 सापडली, पुढच्या वेळेस जेव्हा शिफ्ट केलं, इथे या 3 पैकी त्याला मिनिमम व्हॅल्यू 3 या सगळ्यांपैकी कोणती असेल, समजा 1, तर 1 लिहिल तो. सिमिलर फॉर मॅक्सिमम साठी लिहिलं तर काय लिहिल, या सर्वांमधली मॅक्सिमम व्हॅल्यू लिहिल. आता तू काय म्हणला 255, पण इथे मी काय करेल माहिती का, मी याला सगळ्यांना माझ्या सगळ्या व्हॅल्यूजला डिवाइड करेल बाय 255. त्याच्यामुळे काय होईल, ही स्केल मध्ये कन्वर्ट होईल फ्रॉम 0 to 1, बरोबर. मॅक्सिमम म्हणजे 1, कळालं का आता मी 0 1 का लिहिलं आता तिथं, ठीक आहे. कोणत्या टाइपचे फिल्टर पाहिले आपण, हॉरिझॉन्टल, व्हर्टिकल, त्याच्यानंतर सर्कल टाइपचे पण फिल्टर आहे. कोणत्या, सर्कल, म्हणजे ते काय करेल,
मध्यभागी घेईल सर्कल मध्ये. तर त्या सर्कल साठी वेगवेगळे व्हॅल्यूज असतील, बरोबर. म्हणजे तो काय करेल, तुमची ही इमेज मेनली असं या सर्कल मध्ये ठेवायला, म्हणजे इथून असा, बरोबर, असा ठेवेल तुमचा, असा हा असेल तुमचा सर्कल रिलेटेड. म्हणजे मेनली डिपेंड असेल तुमच्या फिल्टरवरती की तुम्ही कोणत्या टाईपचं फिल्टर वापरताय, त्याच्यावरून तो व्हॅल्यू एक्स्ट्रॅक्ट करेल तुमच्या याच्यामधून, बरोबर. क्लिअर आहे इथेपर्यंत? थांबायचंय का पुढे जायचंय आपण? थांबू, ठीक आहे. व्हिडिओ आहे, लेक्चर अवेलेबल. मला काही लिहायचं असेल तर